नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि हा अक्षयवर धावून जातो आणि धावून गेल्यानंतर आनंद आणि काका धावतच येतात, अभिला धरतात की अभि शांत हो, हात खाली घे. तेव्हा मात्र अभि अस्मितला म्हणत असतो की अस्मित, कळले का ही अशी मज्जा येते, कारण भावाला सुद्धा कळायला नको भाऊ आहे की शत्रू आहे, हो की नाही भावा, असे अक्षयला सुद्धा म्हणतो. तेव्हा सर्वजण अभिकडे बघत असतात आणि अक्षय एकटक अभिकडे रागाने बघत असतो. त्यानंतर इकडे रेवाने जे काही पाणीपुरीमध्ये दारू मिक्स केलेली असते, सर्वजणी त्या पाणीपुरीतील ते पाणी म्हणून ते दारूच पितात आणि सर्वांना अगदी नशा चढते. तेव्हा मात्र जान्हवी आणि रमा, सीमा ह्या हसायला सुरुवात करतात. आजी म्हणते की तुम्ही हसा, परंतु ह्या पाणीपुरीमध्ये काही मिक्स तर केलेले नव्हते ना. तेव्हा मयुरी रेवाकडे बघत असते, परंतु रमा लगेच नशेमध्ये म्हणते की मी काय म्हणते की हे पाणी काहीतरी मस्त आहे. तेव्हा लगेच रेवा हळूच आयज्जीला म्हणते की आयज्जी, अहो त्या पाणीपुरीमध्ये मी दारू मिक्स केली. आणि तेवढ्यात जान्हवी मात्र ते सर्व पाणी ग्लासमध्ये भरते आणि जान्हवी ही अगदी नशेमध्ये इकडे तिकडे सीमाजवळ येते, डोलत असते. तर आजी रेवावरच रागवते की रेवा, अगं काही अक्कल वगैरे आहे की नाही, किती हा गोंधळ तू घालून ठेवलास आणि हे सर्व आपल्याला निस्तरावे लागेल, तू पण ना रेवा खरंच. तेव्हा जान्हवी ही ग्लास भरते आणि दारूचा ग्लास ती सीमाला सुद्धा प्यायला देते. सीमा सुद्धा गटागटा पिते. तेव्हा रेवा आयज्जीला म्हणते की रमा आणि अक्षय खरंच एकमेकांपासून फाइंड आउट झाले की नाही हे मला बघायचे होते. मग त्यासाठी हाच फक्त एक ऑप्शन मला दिसला आणि तोच ऑप्शन मी वापरून हे सर्व केलं. परंतु आता बघूयात की काय घडते ते. रमाला सुद्धा खूप नशा चढते. रमा म्हणते की खूपच भारी करत ती पाणीपुरीवर ताव मारत असते. आजीला मात्र हे सर्व नाही पगवत, ती रागाने हे सर्व बघत असते. रमा ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की नाही, आता मी शोधणारच. तेव्हा मयुरी विचारते की अगं रमा, तू काय शोधणार. रमा म्हणते की माहिती नाही, परंतु मी आता शोधणारच. सीमा म्हणते की अगं एकटी शोधू नको, चल मी सुद्धा तुला शोधू लागते. तेव्हा आजी मात्र रागाने म्हणते की अक्कल कुठे मिळते की नाही ते बघा. सीमा नशेत म्हणते की अक्कल, अगं रमा अक्कल शोध. रमा नशेमध्ये म्हणते की आई, अहो अक्कल नकोय, अक्कल आहे आपल्याकडे. सीमा जोरजोराने हसायला सुरुवात करते. रमा लाजते आणि मीनावरून असं कोणीतरी शोधते. तेव्हा लगेच सीमा म्हणते की अस्मितला शोधणार आहे का रमा तू. तेव्हा जान्हवी जोरात ओरडते की हो. रमा म्हणते की हो अस्मितला शोधणार आणि मी जाते. सीमा तिचा हात धरते की नाही, तू कुठेही जाणार नाही. अगं वर तर बॉईज पार्टी चालू आहे, त्यामुळे आपण काही बॉईज नाही, आपण तर गर्ल आहोत, त्यामुळे भेटायला अलर्ट नाही. आजीला विचारते की नाही ना, तर आजी फक्त मान डोलावते, कारण आजीला खूप राग येतो, कारण त्यांना तर खूप नशा चढते. त्यानंतर इकडे जे काही जेंट्स पार्टी असते तेव्हा अक्षय समजावत असतो की अस्मित, अरे कळलं ना तुला, आता मारामारी सुद्धा कशी करायची असते आणि योग्य ठिकाणी स्वतःला कसे थांबवायचे असते हे सुद्धा आपल्याला कळावे लागते. आणि अभ्यापक कसा बरोबर थांबला, त्याने मला मारलं नाही. तेव्हा अभि मात्र रागाने अक्षयकडे बघत असतो. अक्षयचे ते बोलणे ऐकून अभि अक्षयकडे बघत म्हणतो की कुठे थांबायला पाहिजे हे सुद्धा कळायला पाहिजे. त्यानंतर आनंद म्हणतो की लगेच विषय बदलतो की अरे मी शाळेत असताना आमच्या टीचरवर लाईन मारायचो. तेव्हा अभि म्हणतो की आम्ही तिघे सुद्धा असेच करायचो. तर अस्मित म्हणतो की काय, तुम्ही तिघे पण लाईन मारायचे. तेव्हा आनंद म्हणतो की हो. आणि आनंद लगेच अक्षयला विचारतो की अक्षय तुला आठवते का ती फिनिश मॅडम, तुला आठवते का अक्षय. अक्षय म्हणतो की अर्थातच मला सर्व आठवते, हे आमचे सिनियर आहे ना, हे सर्व आम्हाला शिकवायचे. म्हणजे आनंदकडे तो बोट दाखवायचा. तेव्हा मात्र आनंद असे म्हटलेलं असतो की आमच्या जे काही लेडीज टीचर होत्या तर त्यांच्यावर आम्ही लाईन मारायचो. एवढ्यात आनंदला आठवण होते की आपल्या त्या टिपनीस टीचर आहे ना, ते तुला आठवत होत्यात का, सायन्स टीचर होत्या त्या आपल्या. तेव्हा आम्ही जोरात ओरडतो की हो टिपटॉप म्हणजे त्या मॅडम होत्या. आणि खरंच आनंद म्हणतो की खरंच किती सिरियसली तुला सांगतो की काय अमेजिंग अशी टीचर होती ती. त्या सिल्कच्या साड्या आणि टिपॉनच्या तिच्या साड्या असायच्या. वर्गात आल्यानंतर तर ती हिरोईन वाटायची. आणि तेव्हा आम्ही सर्वजण पोहर असे ओरडायचो की ए टिपनीस मॅडम. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगदी खरं, कारण जे आमच्या वर्गातील ते नव्हते तरी सुद्धा बाहेरून येऊन ते वर्गामध्ये बसायचे आणि काय शिकायला यायचे देव जाणे, शिकायला तर कसले, आणि ते टिपनीस मॅडमवर लाईन मारण्यासाठी यायचे. तेवढ्यात अभि म्हणतो की आता माय टर्न, आणि लगेच म्हणतो की बायको व्यतिरिक्त मी दुसऱ्या मुलीवर सुद्धा प्रेम केलं. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे मग लग्नच झाले नाही का. तेव्हा अभि म्हणतो की चूक, आणि दारू प्या. आणि अक्षयला म्हणतो की अक्षय अरे तू तर पीच. तेव्हा
अक्षय विचारतो की अरे मी का पिऊ, मी फक्त एकाच मुलीवर प्रेम केलं त्यामुळे मी दारू नाही पिणार. तेव्हा अभि म्हणतो की काय रे, रेवा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच मुलीवर तू प्रेम नाही केलं का. तेव्हा अक्षय मात्र रागाने अभिकडे बघत असतो, मात्र काही तो बोलत नाही. अभि नशेमध्ये म्हणतो की अरे अक्षय तू पी ना तू थोडीशी तरी, अख्खी बॉटलच पी खरं तर तू. आणि लगेच बॉटलचे झाकण काढतो. आणि तेवढ्यात आनंद लगेच म्हणतो की मी काय म्हणतो की गेम ओव्हर. तेव्हा अभि म्हणतो की नाही रे, माझ्या प्रश्नाचे उत्तर तर मिळून द्या अगोदर. तेव्हा काका म्हणतात की नाही, गेम संपला, गेम ओव्हर गेम ओव्हर. तर अभि म्हणतो की काय दोनच गेम मध्ये हा गेम संपला, तिकडे तर मारामारीमध्ये होता, मग हा दोनच राऊंड मध्ये कसा हा गेम संपतो. अरे मग तुम्ही इतके डरपोक आहात तर इतके फालतू गेम खेळतात तरी कशाला. त्यानंतर जान्हवीला तर भयंकर चढलेली असते. जान्हवी मात्र आता आयाजीची पूर्णपणे काही उतरवते. आयाजी अहो तुम्ही इतकी वर्ष एकटे कशा राहिला, तुम्हाला कधी खरी फिलिंग नाही आली, कसली वाली. तेव्हा आजी म्हणते की काय ग, कसली वाली म्हणजे काय. तेव्हा जान्हवी म्हणते की अहो आयाजी तुम्हाला असा हँडसम मुलगा नाही आवडला का. अगदी नशेमध्ये ती बडबड करत असते. आजीला मात्र खूप राग येत असतो आणि रमा सुद्धा ही नशेमध्ये असते, पण तरी सुद्धा जान्हवीच्या या बोलण्याने ती आपलं तोंड दाबते, तिला हसायला येत असते आणि रेवाला तर खूप आनंदाच वाटत असतो. आजी जान्हवीवर रागावते की जान्हवी काय अगं आगाऊपणा चालला तुझा, तू मला काय विचारतेस. आणि तेव्हा लगेच रमा ही मध्येच बोलते की मला नाही वाटत की त्यांच्या आयुष्यामध्ये असं कोणी आलं असेल. रेवा लगेच म्हणते की बोलली चोंबडी तर मध्ये बोललीच. तेव्हा रमा म्हणते की जर आयजीच्या आयुष्यात जर असा कोणी आणि आपला डोळा मारते आला असता, मग तशी फिलिंग्स त्यांना आली असती आणि जर असं प्रेम जडलं असतं तर त्या अशा मऊ असतात, मऊ. पण त्या मऊ नाहीत, अगदी कडक आहे कडक. सीमा म्हणते की हो हो रमा अगदी करेक्ट बोलली, कारण त्या मऊ नाही, असं कडक आहे कडक. तर आयजीला खूप राग येतो. आयजी सीमावर ओरडते की सीमा अगं काय बोलतेस, काय चाललं हे सर्व तुमचं, आणि तुम्ही सर्वजणी मुद्दाम करतात ना हे सर्व. सीमा म्हणते की मुद्दाम कशाला, अहो मुद्दाम नाही. मला सांगा की जर तुम्ही असा प्रेमात पडल्या असत्या तर तुम्ही अशा कडक नसतात, अशा अगदी मऊ झाल्या असतात आणि अशा मुलांच्या नातवांच्या आयुष्यामध्ये लुडबुड तुम्ही केली नसती. आईजीचा तर आणखीन पारा चढतो, कारण सीमा जे काही खरं आहे अगदी तोंडावरून नशेमध्ये बोलून जाते. जान्हवी सुद्धा तेच करते आणि रमा सुद्धा तेच. मयुरी आणि रेवाला मात्र खूप आनंद होत असतो, कारण आज जे काही आहे ते आयाजी समोर या बोलत असतात. सीमा बडबडत असते की लुडबुड लुडबुड असे केली नसती. रमा म्हणते की हो हो लुडबुड. तेव्हा आजी म्हणते की सीमा अगं काय बोलतेस, कळते का तुला, तोंड आवर, लगाम घाल तोंडाला, तुझ्या जिभेला आवर. तेव्हा सीमा आपली जीभ बाहेर काढते आणि आयाजी तुम्ही म्हणतात तर घालणार. आणि सीमा नशेमध्ये खूप काही बडबड करत असते, ऍक्टिंग वगैरे जीभ काढून करत असते. रमा तर मोठ्याने हसत असते आणि जान्हवी सुद्धा. रेवा आणि मयुरी ह्या तर अगदी गालातल्या गालात हसत असतात. त्यानंतर जान्हवी ही म्हणजे रमाला म्हणते की आता नेक्स्ट तू. तेव्हा रमा म्हणते की मी कशाला सांगू, आणि सीमा ही त्या बोलण्याच्या नादामध्ये खूप काही दारू पित असते. रमा म्हणते की मला नाही विचारायचं काही, मला काहीच यायचं नाही आणि मी इथे नाहीच असे समजा, आणि तुम्ही सगळ्याजणी अशा एकत्र बसल्यात, मला तर लांब बसवले, त्यामुळे मी उत्तर नाही देणार बाबा. आणि डोक्याला हात लावून म्हणते की मला आठवण आली, आठवण, आणि उठायला जाते, परत खाली बसते. रेवा विचारते की कुणाची ग. तेव्हा रमा ही नशेमध्ये म्हणते की कुणाची काय ग विचारतेस, तुला माहिती नाही का, आणि परत शांत बसते आणि बोट करून म्हणते की अगं शिवची आठवण आली. काय झालं माहिती आहे का, ही पाणीपुरी काहीतरी वेगळीच आहे, वेगळी. पुरीकडे तर लक्ष जात नाही, सर्व चटक ही पाण्याचीच आहे. काय पाणी मस्त असे नशेमध्ये बडबड करत असते. परत उठते आणि परत म्हणते की मी आले जरा, तोपर्यंत तुम्ही बसू नका, खाऊन टाका. त्यानंतर इकडे वरती काका हे अभिला म्हणतात की चला आता आपण दुसरा गेम खेळूया. तेव्हा अक्षय म्हणतो की चला मी जरा खालती जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. तेव्हा अस्मित विचारतो की अक्षय अरे काय झाले. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे थोडस जरा काम आहे, मी जातो आणि थोड्या वेळात परत येतो, तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा, आलो मी लगेच, असे बोलून अक्षय लगेच धावतच खाली जातो. अभि मात्र अक्षयकडे एकटक बघतच असतो आणि अक्षयकडे बघून तो जोरजोराने हसायला सुद्धा सुरुवात करतो. त्यानंतर अक्षय खाली येतो आणि पायरीवर बसतो, रमाकडे एकटक बघत असतो. रमाचे लक्ष जाते आणि रमा सुद्धा अगदी नशेमध्ये चालत इकडे तिकडे डुलक्या घेत असते आणि अक्षय जवळ येऊन बसते आणि हळूच रेवाकडे सुद्धा बघते
आणि अक्षयला हळूच म्हणते की काय हो तुम्ही इकडे काय करता. तेव्हा अक्षय तिला खुणावून विचारत असतो की काय हातवारे विचारतो. रमा हळूच म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का पाणीपुरीच्या पाणीमध्ये काहीतरी मिक्स आहे. तेव्हा अक्षय हसतो आणि रमाच्या गालगुच्छ धरून मस्त असा रोमॅन्टिक होतो. तेव्हा रमा ही लाजते आणि खाली डोकं घालून बसते. उठून पाहते तर अक्षय तेथे नसतो कारण तो रमाचा भास असतो. आणि रमा उठून बघते की कुठे गेले असे इकडे तिकडे शोधते तर अक्षय समोर डायनिंग टेबलवर येऊन बसतो आणि रमाला हाय करतो. तेव्हा रमा लाजते आणि परत उठून उभा राहते आणि अक्षय जवळ येते. अक्षयला म्हणते की तुम्ही इथे काय करता. मी तुम्हाला तिकडे शोधत होते म्हणजे मी इकडे अशी लाजले. इकडे बघितलं तिकडे बघितलं परंतु तेथे तर तुम्ही नव्हतात. मग मी विचार करत होते की तुम्ही गेला कुठे. तेव्हा मला तुम्ही इकडे दिसले आणि इकडे परत बघते तर अक्षय तेथे सुद्धा नसतो. कारण तिला सगळीकडे रमा अक्षयचे भास होत असतात. जान्हवी सीमा आणि ह्या दोघी मस्त नशेमध्ये गप्पा करत असतात. रमा म्हणते की कुठे गेला मिरचीचा ठेचा. नेमकं यांचं काय चाललं एकदा इकडे एकदा तिकडे. मला काहीतरी होतंय म्हणून रमा रूम मध्ये येते आणि मला सगळीकडे मिरचीचा ठेचा का दिसतोय असे विचार करत असते. आणि ती अक्षयच्या रूम मध्ये आल्यानंतर आणि रमा तेच आठवण्याचा प्रयत्न करते की एकदा नीट आठव कारण ते एकदा मिरचीचा ठेचा मला पायरीवर दिसला आणि नंतर मात्र इकडे दिसला खुर्चीवर. आणि तेवढ्यात अक्षय दरवाजा उघडतो आत येतो समोर रमाला बघतो. रमा मात्र ही बडबड करत असते की एकदा इकडे दिसला एकदा तिकडे दिसला. तर अक्षय धावत तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो की अगं तू रूम मध्ये काय करतेस. तेव्हा रमा लगेच हसते आणि परत मला मिरचीचा ठेचा दिसला असे म्हणते. अक्षय म्हणतो की काय काय बोलतेस तू. तर रमा विचारते की काय हो तुम्ही इथे काय करतास. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ही माझीच खोली आहे आणि तू इथे काय करतेस. रमा पुन्हा नशेमध्ये अगदी बडबडायला सुरुवात करते की नाही तुम्ही इथे नाहीत मला नक्की भास होतो. नाही हो तुम्ही इथे नाही नक्की मला भास होतो. कारण अक्षय तर खराखुरा तिच्यासमोर उभा असतो परंतु अगोदर जे काही तिला भास होतात त्यामुळे तिला आता असे वाटतं की आता सुद्धा काही तिला भास होतो की काय. रमा म्हणते की अहो मला सर्वत्र तुम्ही दिसतात. आणि समोर जो काही अक्षय रेवाचे फोटो असतात तर त्याकडे सुद्धा बोट दाखवते आणि हे बघा सगळीकडे मला मिरचीचा ठेचा दिसतो. आणि सगळीकडे हात दाखवत म्हणते की मिरचीचा ठेचा मला हेच दिसते सर्वत्र. तेव्हा अक्षय तिचा हात धरतो. अगं मीच आहे तू जरा लक्ष दे आणि जोरात असा चिमटा काढतो आणि अगं बाई अगं मीच आहे तुला किती वेळेस सांगू तुझ्या समोर तुला भास वगैरे काही नाही. रमा म्हणते की काय हो तुम्ही इथे कसे. आणि परत अक्षयच्या गालाला हात लावते आणि तुम्हीच आहात म्हणून जोरात ओरडते आणि सर्व काही पाणी पिलो आणि तेव्हा हे असे झाले असे अक्षयला सांगता सांगता ती अक्षयच्या मिठीत पडते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ए रमा उभी राहा जरा व्यवस्थित. अक्षय तिला व्यवस्थित उभा करतो आणि आता मला सांग की रमा अगं हे सर्व काय चाललंय. तेव्हा रमा म्हणते की अहो मला अगोदर सांगा की तुम्हीच आहात म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं बाई खरंच मीच आहे तुझ्या समोर उभा. तेव्हा रमा म्हणते की मला ना तुमच्याकडून काहीतरी हवं आहे. अक्षय म्हणतो की काय हवं आहे तुला. तेव्हा रमा म्हणते की अहो हे बघा आपलं लग्न झाले तेव्हा तर तुम्ही माझ्यावर नाराज होतात. तेव्हा काही तुमचं प्रेम बीम माझ्यावर नव्हते. मग तुम्ही नंतर माझ्या प्रेमात पडला की नाही. तेव्हा अक्षय हो हो करत असतो आणि विचारते की आहे ना खरंच तुम्ही माझ्या प्रेमात आहात ना. तेव्हा अक्षय म्हणतो की हो अगं खरंच प्रेम आहे. तू असे का विचारते नेमकं काय मुद्दा आहे. तर रमा म्हणते की तुम्ही जर माझ्या प्रेमात आहात तर आपण काहीच केलं नाही. आपण तर काही अनुभवलंच नाही. आपण काहीच अनुभवलं नाही. आणि अक्षयची कॉलर धरून ते शर्ट ओढत असते की आपण काहीच अनुभवलं नाही असे वारंवार तेच म्हणत असते. अक्षय म्हणतो की काय अनुभवलं म्हणजे काय. तेव्हा रमा म्हणते की हो अनुभवलं नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की हो का अनुभव. रमा म्हणते की हो. रमा लाजते डोक्याला हात लावते आणि ते नाही का गर्लफ्रेंड सारखं. तेव्हा ते नाही का गर्लफ्रेंड हे बॉयफ्रेंड लग्नाच्या अगोदर त्यांच्यासारखं आपण कधी फिरायला गेलोच नाही. सिनेमाला कधीच आपण एकत्र गेलो नाही. आणि ते बघा तुम्ही लाल शर्ट मी अशी लाल साडी बाहेर असं कधी भूर गेलोच नाही. गाडीवरून असं डुर कधी गेलोच नाही. आणि तेवढ्यात सीमा ही दरवाजात येते आणि त्या दोघांचं बोलणं ऐकत असते परंतु सीमा सुद्धा नशेत असते. रमाचं डुर असं चालूच असतं. असे आपण कधी गेलोच नाही असे अक्षयला ती सांगत असते. आणि ते बघा तुम्ही कधीही आणि आपण लपून छपून तर असे कधीही भेटलो नाही आणि फोनवर सुद्धा असे लपून छपून कधीही गप्पा नाही केल्या. ते सर्व राहिलं आपलं. मला ते अनुभवलं नाहीच. माझ्याकडून सर्व काही राहिलं. सीमा ही सर्व ऐकते आणि हसते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मला तुझी ही
म्हणतं मान्य आहे, पण आपण एक गोष्ट करतो तेव्हा रमा विचारते की कुठली. तेव्हा अक्षय हसून म्हणतो की अगं कुठली काय, लपून छपून सर्व काही आपलं सुरू तर आहे ना. आता किती आपण सर्व काही लपून करतो, आता सुद्धा आपण लपूनच हे सर्व करतो. रमा म्हणते की नाही हो, हे काय ते असंच आहे, असं त्यात काही खरी मज्जा नाही. जा तुम्ही माझ्यासाठी लाल साडी गिफ्ट म्हणून घेऊन या आणि मग मी ती साडी नेसते आणि आपण ती साडी घालून, तुम्ही लाल शर्ट घालून असे फिरायला जाऊयात आणि तुम्ही माझ्याशी मोठं लग्न करायचं, मोठं लग्न, वचन द्या मला, परत एकदा आपल्याला लग्न करायचं आणि हे सर्व झाल्यानंतर तुम्ही परत एकदा माझ्याशी मोठे लग्न करायचे असे ती दोनदा म्हणते आणि मला वचन द्या असं म्हणून आपला हात पुढे करते. आणि रोमॅन्टिक होऊन ती अक्षयकडे बघत असते. तेव्हा अक्षय तर विचार करत असतो, त्याला हसू येते. तेव्हा रमा लगेच एक धपाटा ठेवून देते आणि काय हो तुम्ही विचार करतात, आपल्याला लग्न करायचं त्याचा विचार करतात. तर अक्षय म्हणतो की अगं एक मिनिट अगं मोठं, आपण खूप असं मोठं लग्न करूया, तुला प्रॉमिस करतो, परंतु आता मात्र तू येथून जा बाई. आता जर कोणी आपल्याला असं बघितलं, कुणाला कळालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, त्यामुळे तू जा. आणि सीमा लगेच आतमध्ये येते आणि दरवाजा लावून घेते. तर रमा ही अक्षयला म्हणते की अहो आणखीन एक गोष्ट की मला पाणीपुरी चढली. तर अक्षय म्हणतो की ओके अगं तुला पाणीपुरी चढली, पण पटकन जा तू, अगोदर कुणाला कळायच्या अगोदर तू बाहेर जा. म्हणून अक्षय रमाच्या हाताला धरतो. तेव्हा सीमा लगेच पुढे उभी असते. रमा बघते आणि जोरात आई ग असे करते आणि अक्षय तिला गोल गोल फिरवतो आणि कामवाले मावशी, अहो कामवाले मावशी काय अवस्था झाली यांची बघा, असे मुद्दाम म्हणायला सुरुवात करतो. तेव्हा सीमा सुद्धा अगदी नशेमध्ये इकडे तिकडे ही झोकंड्या घेत असते. अक्षय तर सीमाकडे एकटक आणखीन बघायला सुरुवात करतो आणि विचार करतो की ह्या सीमा आणि रमाला नेमकं झाले तरी काय. सीमा नशेमध्ये विचारते की काय रे अक्षय, कुणाची अवस्था, आणि रमाकडे बोट दाखवून म्हणतो की यांची कामवाल्या मावशींची अवस्था. तेव्हा सीमा म्हणते की ही कामवाली मावशी एक देईन अक्षय तुझ्या ठेवून चांगली, आणि रमा गळ्यामध्ये हात घालत म्हणते की ही आपली रमा आहे, रमा कामवाली मावशी नाही. अक्षय तर आश्चर्याने या दोघींकडे बघत असतो की नक्की यांना दारू पाजलीच कशी. सीमा म्हणते की अरे मला सर्व काही माहिती आहे. अक्षय म्हणतो की काय तुला सर्व माहिती आहे. अक्षय हळूच म्हणतो की आई अगं आपण ठरलं होतं ना हिच्या समोर सर्व बोलायचं नाही म्हणून. तेव्हा रमा अक्षयला हात फिरवते. तेवढ्यात सीमा लगेच रमाच्या गालाचा मस्त असा मुका घेते. तेव्हा अक्षय विचारतो की आई अगं काय चाललंय हे सर्व. सीमा म्हणते की मी तुला जे सांगते ते आई. सीमा सांगू लागते की अरे लग्नामध्ये मी असं नावांचा गोंधळ घातला आणि नाहीतर तुझं त्या रेवा बरोबर लग्न झाले असते. तेव्हा अक्षय मुद्दाम हसतो. तेव्हा सीमा म्हणते की काय रे लावू का तुझं त्या रेवा बरोबर लग्न, म्हणजे चांगली तुला अद्दल घडेल. तेव्हा रमा म्हणते की हो हो आई लावून टाका. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं इतके दात खाऊ नकोस, मी फक्त गंमत केली. सीमा म्हणते की हो ना, त्यावेळेस जर मी गोंधळ घातला नसता तर तिच्याबरोबर तुझं लग्न हे झाले असते. मग रमाकडे बोट दाखवून म्हणते की ही तुझ्या नशिबात आलीच कशी असती. मग ही म्हणते ना तशी तू अगदी धडाक्यात लग्न कर रमा बरोबर, तिचे प्रॉमिस तू पूर्ण कर. अक्षय म्हणतो की हो हो चालेल, धूम धडाक्यात अगदी मोठं लग्न आपण करूया. फक्त आता मला आई एक गोष्ट सांग की तुझी अवस्था झालीच कशी. सीमा विचार करते आणि अरे अक्षय पाणीपुरी चढली. अक्षय म्हणतो की काय आई तुला सुद्धा पाणीपुरी चढली. तेव्हा रमा म्हणते की हो हो आम्हाला दोघींना सुद्धा चढली. तर अक्षय विचारतो की एवढं काय घातलं होतं त्यात. तेव्हा दोघी हातवारे करून म्हणतात की काय माहिती. सीमा म्हणते की हो आणि रमाकडे बोट करते तू हिच्याशी लग्न कर. अक्षय म्हणतो की हो करणार आहे. सीमा तिच्या दुसऱ्या गालाचा पापा घेते आणि खरंच खूप चांगली आहे मुलगी म्हणून ती रमाला अगदी आपल्या जवळ मिठीत घेते आणि अक्षयला म्हणते की मला खरंच खूप आवडते. आणि तेवढ्या सीमाला मोठा ढेकर येतो. रमा विचारते की आई अहो काय होते. सीमा म्हणते की अगं असा कसतरी घाणेरडा असा ढेकर येतो. रमा म्हणते की हो मला पण येतो, नक्की त्या पाणीपुरीत काहीतरी मिक्स होते, मी तुम्हाला सांगते ना आई. आणि त्यानंतर दोघी बाहेर डायनिंग टेबलवर येऊन बसतात. नशेमध्ये एकमेकींशी बोलत असतात की सीमा म्हणते की अगं तुझ्या मेहंदीमध्ये आणि संगीतामध्ये खरंच मी खूप डान्स करणार आहे, नाचणार आहे, आणि हातवारे करून डान्स करायला सुरुवात करते. रमा म्हणते की हो आई खूप मज्जा येणार आहे. तर सीमा म्हणते की अगं तुला माहिती आहे का मला डान्स करायला खूप मज्जा येते. रमा म्हणते की हो हो तुम्ही डान्स करा आई आणि मी शिट्टी वाजवते. रमा शिट्टी वाजायला जाते परंतु शिट्टी काही तिला वाजता येत नाही. तर सीमा म्हणते की अगं असे नाही जमत, डान्स केल्यानंतर शिट्टी वाजवायला येते. रमा म्हणते की अहो आई प्रॅक्टिस करायची, मग आता लगेच करूया, मग चला. तर सीमा म्हणते की नको अगं मला लाज वाटते. रमा म्हणते की नाही आई लाज कसली, उठा उठा. सीमा म्हणते की नाही
नाही नको, अगं मला लाज वाटते. रमा म्हणते की नाही आई उठा, आपण प्रॅक्टिस करूया. तर सीमा म्हणते की अगं कोणी बघेन ना. रमा इकडे तिकडे बघते आणि आई इकडे कोणी नाही, आणि सीमा मोकळाच ग्लास घेते आणि प्यायला सुरुवात करते. रमा म्हणते की आई अहो त्यात काहीच नाही, आणि सीमाला हाताला धरून ती तिकडे नेते आणि आई इथे डान्स करा असे नशेमध्ये बडबड करत म्हणते. सीमा म्हणत असते की जर कोणी मी डान्स करताना आले तर मला तू सांग आणि मग मी थांबे. रमा म्हणते की आई हे स्टेज यावर डान्स करा, आणि रमा मस्त गाणंही लावते आणि दोघी मस्तपैकी त्या गाण्याच्या तालावर डान्स करत असतात. अगदी नशेमध्ये तोल सुद्धा जात असतात. आणि तेवढ्यात काय होते तर आजीही त्यांच्या समोर येऊन उभी राहते. सीमा तर जोरात अशी आ करते आणि लगेच तोंड लपवते. आजी मात्र इतकी रागाने त्या दोघींकडे बघते आणि सोफ्यावर जाऊन बसते. रमा मात्र काही आजीकडे बघत नाही. तेव्हा सीमा ही रमाला खुणावण्याचा प्रयत्न करते आणि आजीकडे डोळे करून दाखवत असते. तरी सुद्धा रमाचे लक्ष जात नाही आणि आजी अगदी रागाने त्या दोघींकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमा सुद्धा डान्स करत असते. आजीला बघून ती काही घाबरत नाही. तर लगेच आजी रागाने म्हणते की सीमा अगं पुरे कर. तेव्हा अक्षय तेथे आलेला असतो. अक्षय म्हणतो की अगं आजी जाऊन दे ना, आईला एन्जॉय करून दे, तू कशाला बघतेस. तेव्हा आजी म्हणते की काय तू एन्जॉय करणं म्हणतोस का याला. आणि तेवढ्यात जान्हवी सुद्धा खाली येते. आनंद सुद्धा तेथे आलेलाच असतो आणि रेवा मयुरी सुद्धा असते. आणि रमा सीमा मस्त डान्स तर करतच असतात आणि जान्हवी सुद्धा ही मस्त डान्स करायला सुरुवात करते. आणि आनंद अक्षय सुद्धा त्यांच्यामध्ये डान्स करायला सामील होतात. आणि त्या सर्वांचा डान्स एकत्र बघून आजीला मात्र खूप राग येत असतो. परंतु मयुरी आणि रेवा हे एकमेकांकडे बघून खूप हसतात आणि मयुरी ही जोरात रेवाला धक्का देते आणि काय गंमत आहे पग असे रेवाला म्हणत असते. तेव्हा मात्र त्यानंतर रमा ही रात्री झोपलेली असते आणि खिडकीतून दोन काही चोर असतात. तर ते गुंड तेथे येतात आणि लगेच रमा ही जोरात चोर चोर असे ओरडत असते. परंतु तो एक गुंड म्हणतो की अरे बघतोस काय, हिला आपण मारायची सुपारी घेतली, मग हिला मारून टाक. तेव्हा मात्र जो त्या चोरांच्या हातामध्ये चाकू असतो तो मात्र काही रमा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता रमा या चोरांच्या म्हणजे गुंडांच्या तावडीतून कसा स्वतःचा जीव वाचवते, अक्षय कसा तिच्यासाठी धावून येतो, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.